Hello. Hello. Hello, dear. We are live now. Sir, you can start. नमस्कार. धरमपेठ कला वाणिज्य महाविद्यालय, अण्णासाहेब गुंडेवार महाविद्यालय आणि विद्याभारती यांच्या संयुक्त आज संविधान दिनाचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते जाधव सर तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर तनुजा नाफडे मॅडम, भारतीय उपाध्यक्ष डॉक्टर मंजुश्री सरदेशपांडे मॅडम, उच्च शिक्षण, या सर्वांचे मी तसेच सर्व वरिष्ठ प्राध्यापक वृंद आणि विद्यार्थी या सगळ्यांचे मी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. वाचनातून करूया. मी उद्देश पत्रिकेचे वाचन करतो. आपण सर्वांनी देखील वाचन करावं अशी मी सर्व मान्यवरांसहित विद्यार्थ्यांना विनंती करतो. आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत. आजचा दिवस हा खऱ्या अर्थाने ज्या संविधानकर्त्यांनी अंकित बंद करू काय परिश्रमपूर्वक जे संविधान तयार केलं त्यांना नमन करण्याचा आणि भारतीय लोकशाहीचा आत्मा असणाऱ्या संविधानाचे स्मरण करण्याचा हा दिवस आहे. आणि या अनुषंगानेच आपण या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. या कार्यक्रमात जाधव सर तसेच नाफडे मॅडम आणि इतर सर्व प्राध्यापकांचे मी शब्दसुमनांनी स्वागत करतो. सर्वप्रथम मी जाधव सरांचा परिचय करून देतो की जे आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत.
जाधव सरांचा राज्यशास्त्रातील प्राध्यापक पेशीतला जो अनुभव आहे हा साधारणतः 25 ते 30 वर्षाचा आहे. सरांचं PhD देखील झालेलं आहे. सरांचे अनेक अग्रलेख देखील छापून आलेले आहेत. तसेच सर हे PhD चे मार्गदर्शक देखील आहेत. मी सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्वांना संविधान दिनी मार्गदर्शन करावे. नमस्कार. आजच्या या संविधान दिन कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय प्राचार्य डॉक्टर तृप्ती नाफे मॅम, माननीय मंजुश्री देशपांडे मॅम, प्राचार्य डॉक्टर गजाननराव पाटील सर, या कार्यक्रमाचे संयोजक अत्यंत कलासक्त व्यक्तिमत्वाचे धनी डॉक्टर विवेक दिवान सर, आमचे दुसरे मित्र डॉक्टर प्रवीण भागडीकर सर, आपल्या महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक बंधू भगिनी, आपणास या निमित्ताने जोडलेले सर्व इतर सहकारी आणि विद्यार्थी मित्रांनो, आज 26 नोव्हेंबर हा दोन अर्थाने आपल्याला या ठिकाणी स्मरण करायचा आहे. संविधान दिवस तर आहेच, परंतु त्याचबरोबर 26/11ला मुंबईवर ज्या दहशतवाद्यांनी हल्ला केलेला होता त्यामध्ये ज्या जवानांना वीरमरण आलेलं आहे त्या सर्वांना प्रथम या ठिकाणी आपण अभिवादन करूयात. त्याचबरोबर प्रथम आपणा सर्वांना या संविधान दिनाच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो. विद्यार्थी मित्रांनो, जसं आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये आपला वाढदिवस महत्वाचा असतो, तसंच आपल्या राष्ट्रीय आयुष्याच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर आपल्या संविधानाचा वाढदिवस आज संपूर्ण भारतभर अत्यंत आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो आहे. मित्रांनो, जवळपास 150 वर्षे ब्रिटिशांनी आपल्या देशावर राज्य केलं. आपण ब्रिटिशांचे गुलाम होतो. त्यांच्या विरोधात जाऊन भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी भारतातील लाखो स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या जीवनाचा त्याग केला, बलिदान दिलं. अनेकांचे संसार आयुष्य उद्ध्वस्त झाले आणि त्यानंतर भारताला अत्यंत महत् प्रयासाने स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्यापूर्वीच भारताला ब्रिटिश शासनाच्या नेतृत्वामध्ये आणि मार्गदर्शनात भारतीय समाजाचे भविष्यकालीन राजकीय जीवन कसं असावं हे निश्चित होत असताना आपल्याला प्रथम खरं म्हणजे ब्रिटिशांचे आभार मानायला पाहिजे. ब्रिटिशांचे आभार यासाठी की आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य दिलं आणि मग आता तुम्हाला तुमचं सामाजिक आणि राजकीय जीवन कसं जगायचं ते आपण स्वतः ठरवा, असं म्हणून त्यांनी आपल्याला वाऱ्यावर सोडून दिलं नाही, तर जाता जाता आपल्या राजकीय जीवनाची दिशा नेमकी कशी असावी याबाबत योग्य अशा प्रकारचं मार्गदर्शन त्यांनी केलं आणि आपल्या सामाजिक आणि राजकीय तसंच आर्थिक जीवनाची
सुयोग्य अशा प्रकारची घडी बसवण्यास त्यांनी आपल्याला मदत केलेली होती. आणि म्हणून आपण एका अर्थाने त्यांचे आभारी असलं पाहिजे. याचं दुसरं कारण असं की स्वातंत्र्यापूर्वी 1946 मध्ये भारतीय संविधान निर्मितीसाठी संविधान समिती स्थापन करण्यात आली. या संविधान समितीने 1946 ते 1949 या कालावधीमध्ये अर्थात 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस एवढ्या दीर्घ काळामध्ये अत्यंत मेहनतीने भारतासाठी सर्व सदस्यांच्या स्वरूपामध्ये संविधानावर स्वाक्षऱ्या केल्यात, हस्ताक्षर केलेत. आणि आजही हे जे इंग्रजी आणि हिंदी भाषेतील अगदी सुवाच्य हस्ताक्षरात लिहिलेल्या संविधानाची ही जी मूलभूत प्रत आहे, मूळ प्रत आहे, ती आपल्या सर्वांना संसदेच्या सेंट्रल हॉलमधील ग्रंथालयात अवलोकनासाठी प्राप्त आहे. संपूर्ण भारतीय जनतेच्या दृष्टिकोनातून संविधान पूर्तीचा आणि निर्मितीचा हा जो शुभ दिवस होता तो होता 26 नोव्हेंबर 1949. आणि म्हणून आपण या दिवसाचे स्मरण म्हणूनच हा दिवस संविधान दिवस म्हणून संपूर्ण भारतात पाळतो आहोत. अर्थात 26 नोव्हेंबर 1949 ला भारतीय संविधान तयार झालं आणि त्याची अंमलबजावणी आपण 26 जानेवारी 1950 पासून सुरू केली. भारतीय संविधानाची निर्मिती आणि अंमलबजावणी याला साधारणपणे 70 वर्ष पूर्ण झालीत. आनंद आणि अभिमानाची बाब म्हणजे भारतीय संविधान हे त्यातील मूलभूत तत्व, नियम आणि विविध कलमानुसार आजही कार्यरत आहे. त्यानुसारच भारतीय समाजाला काही अपवाद वगळता निरंतर अशा प्रकारचं स्थिर शासन सुद्धा प्राप्त झालं. अपवाद फक्त 1975च्या आणीबाणीचा, त्यापूर्वी आणि त्यानंतर भारताच्या स्थिर अशा प्रकारच्या निरंतर शासन व्यवस्थेमध्ये कोणत्याही प्रकारची अस्थिरता आली नाही असं आपल्याला म्हणता येईल. दुसरी बाब आनंद आणि अभिमान यासाठीही की दुसऱ्या महायुद्धानंतर आशिया आणि आफ्रिका खंडातील अनेक देश, शेकडो देश हे स्वतंत्र झाले. या नव्याने स्वतंत्र झालेल्या देशातील नेत्यांना आणि जनतेलाही आपल्या आधुनिक अशा प्रकारच्या राजकीय जीवनाचा कोणत्याही प्रकारचा अनुभव नव्हता. आणि पर्यायाने साम्राज्यवाद्यांच्या तावडीतून मुक्त झाल्यानंतर, त्यांच्या गुलामीतून मुक्त झाल्यानंतर शासनाचा नेमका कोणता प्रकार आपण स्वीकारावा या संबंधी सगळ्या देशांच्या, त्या देशातील नेत्यांच्या मनामध्ये एक प्रकारचा संभ्रम होता. परंतु तरीही राजेशाहीचं युग संपलेलं होतं, हुकुमशाहीचं युग संपलेलं होतं आणि लोकशाही हा आदर्श शासन प्रकार म्हणून नावारूपाला आलेला होता. आणि म्हणून पर्यायाने सगळ्याच नवस्वतंत्र देशांनी जवळपास एकतर साम्यवादी शासन पद्धतीचा स्वीकार केला की जे त्या काळातलं आकर्षण होतं, आणि दुसरी बाब अनेकांनी संसदीय किंवा अध्यक्ष लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार केला. अर्थात आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण संसदीय लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार केला. मी आनंद आणि अभिमान यासाठी म्हटलं की दुसऱ्या महायुद्धानंतर नव्याने स्वतंत्र झालेल्या ज्या ज्या देशांनी लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार केला त्यापैकी
बहुतांश देशातल्या लोकशाही शासन पद्धती कोलमडल्या, त्या अपयशी ठरल्या. आणि ज्या देशांमध्ये लोकशाही शासन पद्धती सुरू होते किंवा आहेत, त्या सुद्धा रखडत आणि धडपडत आहेत स्वतःच्या अस्तित्वासाठी. परंतु भारतीय लोकशाही शासन पद्धती याला अपवाद आहे. आपण केवळ लोकशाही शासन पद्धती यशस्वीच केली नाही, तर या लोकशाही शासन पद्धतीच्या युरोपियन रोपट्याचं रूपांतर आपण केलंच. त्याचं संवर्धनही आपल्या नेत्यांनी आणि जनतेने अत्यंत प्रामाणिकपणे भारतासारख्या देशांमध्ये केलं. आणि पर्यायाने भारतात ही संसदीय लोकशाही शासन पद्धती यशस्वी झाली. इतर देशात मात्र काही ठिकाणी लोकशाही कोलॅप्स होऊन लष्करशाही तरी आली किंवा हुकुमशाही तरी आली. आपण मात्र निरंतर अशा प्रकारचं जवळपास 73 वर्षाचं आपलं राजकीय आयुष्य हे या संसदीय लोकशाहीच्या आधाराने जगतो आहोत. यशस्वी स्वरूपात आपण आपला विकास याच संसदीय लोकशाहीच्या घटनात्मक स्वरूपामध्ये आपण करतो आहोत. तिसऱ्या जगातील जे काही नवस्वतंत्र देश होते, त्या देशांचा जर आपण विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की तिसऱ्या जगातील नवस्वतंत्र देशांपैकी कदाचित भारत एकमेव असा देश असेल की ज्या देशांनी लोकशाही शासन पद्धती नेमकी कशी स्वीकारावी, कशी चालवावी, जनतेत ती कशी रुजवावी, सत्तेचं विकेंद्रीकरण कसं करावं, सामान्य माणसाला जात धर्म, गरीब श्रीमंत, स्त्री पुरुष याही पलीकडे जाऊन सोबत घेऊन लोकशाही शासन हे कसं अंमलात आणावं याचा एक आदर्श अशा प्रकारचा परिपाठ हा घालून दिला असं मला वाटतं. मित्रांनो, महान ग्रीक विचारवंत अर्थात राज्यशास्त्राचा जनक एरिस्टॉटल यांनी एक छान अर्थपूर्ण अशा प्रकारचे विधान केलेलं आहे की मनुष्य हा समाजशील प्राणी आहे, त्याचप्रमाणे तो राजकीय प्राणी सुद्धा आहे. वाक्य साधं आहे, परंतु याचा आशय अत्यंत गहन आहे. कारण कोणताही मनुष्य हा समाजाशिवाय जगू शकत नाही, कारण तो समाजशील आहे, तो समूहाने जगतो. अनेक व्यक्ती या समूहात एकत्र येतात, पण त्या एकत्र आल्यानंतर सगळ्यांचे स्वभाव सारखेच असतील असं नाही. आणि त्यामुळे बळी तो कानपिळी अशा प्रकारची स्थिती या समूहात निर्माण होत असते. जगात सर्वत्र मानवी प्रवृत्ती सारख्याच आहे. आणि म्हणून गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींवर नियंत्रण ठेवण्यासाठी एका सशक्त अशा प्रकारच्या संस्थेची आवश्यकता असते. आणि अशी संस्था स्थापन करण्यासाठी, अशी राजकीय संस्था स्थापन करण्यासाठी, अशी शासन संस्था स्थापन करण्यासाठी राजकारण हा या प्रक्रियेचा अविभाज्य अशा प्रकारचा भाग आहे. आणि आपण बघितलं तर कोणत्याही प्रकारची जी संस्था आहे ती जर चालवायची असेल, टिकवायची असेल, तिचं संवर्धन करायचं असेल, तर त्यासाठी त्या संस्थेच्या सभासदांसाठी काहीतरी नियमांची आवश्यकता असते. त्या नियमाच्या चाकोरीमध्ये ते सभासद म्हणजे अर्थात व्यक्ती यांनी जगणं अत्यंत आवश्यक असतं. आणि मग राज्य संस्था ही तर सर्वश्रेष्ठ, सर्वशक्तिमान, सर्वव्यापक अशा प्रकारची संस्था आहे. आणि म्हणूनच या संस्थेला सुद्धा अशाच प्रकारच्या नियमांची गरज आहे. आणि ती गरज असल्या कारणानेच सामान्य व्यक्तीच्या अधिकारांचं, त्यांच्या स्वातंत्र्याचं, त्यांच्या जीविताचं रक्षण करण्यासाठी जे काही नियम तयार केले गेलेत, जर ते लिखित असतील तरी सुद्धा आणि ते अलिखित असतील तरी सुद्धा, तर अशा नियमांनाच आपण संविधान असं म्हणतो. परंतु केवळ नागरिकांच्या जीविताचं रक्षण, त्यांच्या अधिकार किंवा स्वातंत्र्याचं रक्षण, त्यांचा विकास यासाठीच या नियमांची निर्मिती झालेली असते अशातला भाग नाही. तर या नियमांची निर्मिती करणारे जे शासनकर्ते आहेत, जे शासनातील पदाधिकारी आहेत, त्यांनी सुद्धा आपल्या अधिकारांचा गैरवापर करू नये.
ती निरंकुश होऊ नयेत, अनिर्बंध ती होऊ नयेत, यासाठी ज्याप्रमाणे व्यक्तींसाठी नियम तयार केले गेलेत, तसेच या शासनकर्त्या पदाधिकाऱ्यांवर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी सुद्धा असे नियम तयार केले गेलेत आणि या नियमांच्या लिखित किंवा अलिखित समुच्चयालाच आपण संविधान असं म्हणतो. स्थिर स्वरूपाचं, सर्वांना सोबत घेऊन चालणारं, सर्वांच्या विकासाला प्राधान्य देणारं अशा प्रकारचं राजकीय जीवन जगायचं असेल तर त्यासाठी अशा प्रकारच्या लिखित नियमांची आवश्यकता ही जगातील प्रत्येक देशाच्या जनतेसाठी आवश्यक असते आणि यालाच आपण संविधान असं म्हणतो. संविधानाचा प्रारंभ हा इसवी सन पूर्व काळात ग्रीक नगर राज्यांमध्ये झालेला असला आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने व्यापक स्वरूप देण्याचं श्रेय हे ब्रिटनला जात असलं आणि त्यानंतर अधिक चांगल्या प्रकारचं श्रेय ते अमेरिकेला जात असलं, तर या युरोपियन आणि अमेरिकन राष्ट्रांबरोबरच भारतासारख्या विकसनशील देश सुद्धा अशा प्रकारच्या संविधानासाठी अपवाद ठरू शकत नाही. आणि म्हणूनच जेव्हा आपण स्वतंत्र झालो त्यावेळेस स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आपली जी संविधान समिती 1946 ते 1949 या कालावधीमध्ये संविधान निर्मितीचं काम करत होती, त्या संविधान समितीसमोर अनेक प्रकारचे चॅलेंजेस होते. प्रामुख्याने आपण नेमका कोणता शासन प्रकार स्वीकारावा. जर कदाचित आपण साम्यवादी शासन पद्धती स्वीकारली असती तर जगातील साम्यवाद्यांचे आज काय हाल सुरू आहेत ते आपण पाहतो. जर आपण ती शासन पद्धती स्वीकारली असती तर कदाचित त्या शासन पद्धतीचं अपयश हे आपल्यासाठी अत्यंत हानिकारक ठरलं असतं. अध्यक्षीय लोकशाही स्वीकारली असती तर कदाचित घराणेशाहीचा प्रचंड प्रभाव वाढला असता आणि म्हणून आपण संसदीय लोकशाही शासन पद्धती स्वीकारली आणि संसदीय शासन पद्धती स्वीकारल्यानंतर आपण ती खऱ्या अर्थाने यशस्वी केली, रुजवली सुद्धा. आणि अशा स्थितीमध्ये भारताची एकूण धार्मिक विविधता, जाती विविधता, भाषिक विविधता, प्रादेशिक विविधता, सांस्कृतिक विविधता आणि एकूणच खूप मोठ्या अशा प्रकारचं भौगोलिक क्षेत्रफळ याचा जर आपण विचार केला तर भारतीय संविधान समिती समोर सर्वांना सामावून घेईल अशा प्रकारचं उदार, सर्वव्यापी आणि सर्वसमावेशक संविधान निर्माण करण्याचं आव्हान होतं. आणि आज 70 वर्षानंतर, 72 वर्षानंतर जर आपण विचार केला तर असं वाटतंय की आपली संविधान समिती आपले स्वातंत्र्य आणि सामाजिक चळवळीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे नेते ही कामगिरी करण्यामध्ये यशस्वी ठरले असं आपण बिनधास्त म्हणू शकतो. कारण आपली धार्मिक विविधता, प्रादेशिक विविधता, भाषिक विविधता, सांस्कृतिक विविधता लक्षात घेऊन, मोठं भौगोलिक क्षेत्र लक्षात घेऊन आपल्या संविधान समितीने जे संविधान तयार केलं आणि त्या संविधानात ज्या मूल्यांचा अंतर्भाव त्या ठिकाणी करण्यात आला त्यांचा जर आपण विचार केला तर खरोखर त्यांनी विकसित आणि कल्याणकारी भारताची जी काही स्वप्न बघितली होती ती पूर्णत्वात जात आहेत असं आपण अभिमानाने म्हणू शकतो. मित्रांनो, स्वातंत्र्य प्राप्तीनंतर इंग्रजांनीच भारतातून जेव्हा काढता पाय घेतला तेव्हा या बहुभाषिक आणि बहुसांस्कृतिक, बहुजातीय आणि बहुधार्मिक देशाच्या अल्पावधीतच विघटन होईल असं भाकीत अनेक पाश्चात्य विचारवंतांनी, राजकीय विश्लेषकांनी आणि विशेषतः ब्रिटिशांनी सुद्धा वर्तवलेलं होतं. परंतु 7 दशके हा देश अभंग आहे. तुकडे झालेत ते फाळणीनंतर धार्मिक आधारावर अस्तित्वात आलेल्या पाकिस्तानची. आणि हे वास्तव आहे की आपण आपल्या देशाची एकता आणि अखंडत्व कायम ठेवलं, परंतु हे वास्तव असलं तरी आपण हुरळून जाण्याचं कारण नाही.
कारण ही जी एकात्मता आणि अखंडता आपण आजपर्यंत कायम टिकून ठेवली, ती सतत आणि निरंतर जोपासण्याची बाब आहे. सतत निरंतर जोपासण्याची ती गोष्ट आहे. याचा विसर आपल्या राज्यकर्त्यांना आणि देशातील नागरिकांना सुद्धा पडायला नको, हे आता आपल्या सर्वांनाच व विशेषतः राज्यकर्त्यांना सांगण्याची वेळ आलेली आहे. मित्रांनो, आजवर ही एकात्मता व अखंडता तोलून धरण्याचं महत्वाचं काम आपल्या भारतीय संविधानाने केलेलं आहे. म्हणून त्यातील मूल्यांना अनुसरून प्रामाणिकपणे जगण्याची, प्रामाणिकपणे वाटचाल करण्याची आज आपल्यावर वेळ आलेली आहे. अशा वळणावर आज आपण येऊन ठेपलेलो आहोत असं मला वाटतं. आपली राज्यघटना आपल्या सांस्कृतिकतेला, सामाजिक, आर्थिक व राजकीय जीवन जगण्याची जी काही आपली रीती आहे त्यामध्ये खूप महत्वाची आहे. आणि आपण सामाजिक किंवा आर्थिक जीवन नेमकं कसं जगावं याची स्पष्ट तरतूद आपल्या संविधानात केलेली आहे. 394 कलम असलेल्या या संविधानाची उद्देश पत्रिका जर आपण अभ्यासली तर अत्यंत कमी आणि मोजक्या शब्दात जी उद्देश पत्रिका नमूद केलेली आहे त्या उद्देश पत्रिकेमध्ये आपल्या राजकीय जीवनाची, आपल्या राष्ट्रीय जीवनाची जी महत्वाची अशी मूल्य आहेत ती यात सामावलेली आपल्याला दिसतात, की ज्यांच्या आधारावर आपण आज एक आहोत, अखंड आहोत, वाटचाल करतो आहोत आणि आपला विकास सुद्धा आपण करतो आहोत. विशेषतः न्याय, स्वातंत्र्य, समानता, बंधुत्व, व्यक्तीची प्रतिष्ठा, देशाची आणि समाजाची एकात्मता, धर्मनिरपेक्षता आणि सहिष्णुता या सर्वकालिक वैश्विक अशा प्रकारच्या मानवजातीच्या विकासाच्या दृष्टीने आवश्यक अशा सर्व उच्च मूल्यांचा समावेश आपल्या राज्यघटनेत असून मला वाटते तोच आपल्या राज्यघटनेचा खरा आत्मा आहे. या मूल्यांना अनुसरूनच नागरिकांचे मूलभूत अधिकार असतील, राज्यनीतीची व्यापक अशा प्रकारची मार्गदर्शक तत्व असतील, नागरिकांचे कर्तव्य असतील, संसदेचा श्रेष्ठत्व असेल, न्यायालयीन स्वातंत्र्य आणि स्वायत्तता असेल आणि या सर्वात लोकशाही टिकवण्यासाठी अत्यंत महत्वाचा भाग असलेला स्वतंत्र आणि स्वायत्त अशा प्रकारचा निवडणूक आयोग असेल आणि आपली जी संघराज्यात्मक शासन व्यवस्था ती असेल, या बाबींची तरतूद अगदी पद्धतशीर करून भारतीय संविधानकर्त्यांनी अगदी बेमालूमपणे आपसूक अशा प्रकारचं सत्तेचं विकेंद्रीकरण केलेलं आपल्याला दिसतं, जेणेकरून कोणत्याही एका गटाच्या, कोणत्या एका पक्षाच्या, कोणत्या एका समूहाच्या हाती सत्तेचं केंद्रीकरण होणार नाही याची अत्यंत पुरेपूर काळजी ही भारतीय संविधानकर्त्यांनी घेतलेली आपल्याला दिसते. परंतु सुरुवातीचा काही कालखंड वगळता त्यानंतर आपण या मूल्यांशी एकरूप आहोत का? या उदात्त मूल्यांना अनुरूप होऊन आपण प्रामाणिकपणे आपलं राजकीय आणि सामाजिक आणि आर्थिक जीवन जगत आहोत का? हा प्रश्न आपण प्रत्येकाने स्वतःला विचारणे अत्यंत गरजेचं झाले. न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता, सहिष्णुता, धर्मनिरपेक्षता ही आपल्या सामाजिक आणि राजकीय जीवनाचा प्रमुख आधार असलेली मूल्य आहेतच. परंतु ती आपण वळचणीला तर टांगली नाहीत ना, याचा गांभीर्याने विचार करण्याची आज आपल्याला गरज आहे. आणि जर आपण आपली ही राष्ट्रीय मूल्य खरोखर वळचणीला टांगली आहेत असं जर असेल तर मग राष्ट्र म्हणून आपलं भवितव्य जे आहे राष्ट्राचं ते धोक्यात आहे.
आणि म्हणून आपण ही बाब लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. मित्रांनो, न्यायाचा विचार करत असताना आपल्या भारतीय समाजातील जे विविध वंचित घटक आहेत, ज्यात आपले आदिवासी बांधव आहेत, दलित आणि शोषित बांधव आहेत, यांना खरोखर न्याय मिळतो का? विशेषतः महिलांना न्याय मिळतो का? मग ती कोणत्या जातीची, कोणत्याही धर्माची असो, तो मिळतो का? याचा विचार करणं आणि आपण स्वतःला प्रश्न विचारणं अत्यंत गरजेचं आहे. एक समाज म्हणून, एक समाजाचा घटक म्हणून. महिला आणि मुलींवरील अत्याचार जे आहेत त्यांचं प्रमाण जर आपण आता बघितलं तर न्यायाच्या तत्वाबाबत शंका यायला लागते. कारण याचं प्रमाण भारतीय समाजात आपण विकासाच्या दिशेने वाटचाल करत असताना वाढत आहे, ही बाब आपल्या प्रत्येकाच्या मनाला खटकणारी आहे. काल परवाला उत्तर प्रदेशात एका दलित भगिनीवर झालेला अत्याचार असेल, तिचा खून असेल, मागच्या काही महिन्यापूर्वी आंध्र प्रदेश सारख्या विकसित राज्यामध्ये डॉक्टर असलेल्या रेड्डी भगिनीचा जो खून झाला, तिच्यावर जे अत्याचार केले गेलेत ते असतील, किंवा आपल्या कोपर्डीची घटना असेल, किंवा दिल्लीतील निर्भयाचं प्रकरण असेल, अशा कितीतरी घटना की ज्या आपण वर्तमानपत्रात दररोज वाचतो आणि ज्या वर्तमानपत्रात येत नाहीत अशाही जर यांचं प्रमाण आपण बघितलं तर आपल्याला सावध होण्याची गरज आहे. आणि त्यामुळे न्यायाचं तत्व प्रस्थापित करण्यासाठी पुन्हा नव्याने आपल्याला आपल्या राजकीय जीवनाचाही पुनर्विचार करण्याची गरज आहे असं मला वाटतं. आपल्या सामाजिक जीवनाचाही पुनर्विचार करण्याची गरज आहे असं मला वाटतं. याशिवाय एकूणच जर आपण आपल्या भारतीय राजकारणाचा आढावा घेतला, त्याचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला, विविध राजकीय पक्ष जे आहेत ते राजकीय पक्ष केंद्रात आणि राज्यात विविध काळात सत्तेत आलेली जी केंद्र सरकार आणि राज्य सरकार आहे त्यांचा जर आपण विचार केला तर कुठे कुठे मनाला खटकणाऱ्या घटना आपल्याला घडताना दिसतात, ज्यामध्ये विरोधकांची मुस्कटदाबी करण्याचा प्रकार आपल्याला सतत दिसतो. पक्ष कोणता असेल, केंद्र सरकार कोणाचे असेल, एखादं राज्य सरकार कोणाचे असेल, परंतु विरोधकांची मुस्कटदाबी करण्याचे प्रकार आजकाल वाढलेले आहेत. वंचितांचा आवाज दाबण्याचा प्रकार हा सुद्धा वाढतोय. आणि त्यामुळे हेच ते स्वातंत्र्य आहे का? हेच ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे का? हीच ती समानता आहे का? असा प्रश्न आपल्या मनात निर्माण होऊ शकतो. बोलणाऱ्यांच्या विरोधात, आवाज उठवणाऱ्यांच्या विरोधात एसआयटीची चौकशी लावल्या जाते, ईडी लावल्या जाते, सीबीआयची इन्क्वायरी लावल्या जाते आणि त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो. कदाचित आपल्याला वाटेल की मग चुकीचं काम केलेल्या चौकशा लावायच्या नाहीत का? निश्चितपणे लावायला हव्यात, परंतु आवाज उठवला त्यानंतरच लावायला हव्यात हे चुकीचं आहे. जर त्यांनी चुकीचं काम केलं तर आवाज उठवण्याच्या पूर्वी सुद्धा त्यांच्यावर कारवाया झाल्या पाहिजेत. राजकीय हेतूने, राजकीय द्वेषाने, राजकीय शत्रुत्वाच्या हेतूने पुरस्कृत अशा प्रकारच्या चौकशा ह्या लोकशाहीसाठी घातक आहेत. त्यामुळे स्वातंत्र्याचं जे उद्देश पत्रिकेत नमूद केलेलं तत्व आहे ते धोक्यात येऊ शकतं असं मला वाटतं. आपण समाजवादी तत्वाला टाळून खुला आर्थिक धोरण 1990च्या दशकात स्वीकारलं. त्यामुळे वाढणारी आर्थिक विषमता, बेरोजगारी, दारिद्र्य हे समता आणि बंधुत्वाला एक प्रकारचं आव्हान ठरत आहे. आज जर आपण बघितलं या ओपन इकॉनॉमिक पॉलिसीच्या काळामध्ये तर सर्वसाधारणपणे एक समस्या आपल्याला सतत दिसते, ती म्हणजे अल्पवेतन. कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे, कारखान्यांमध्ये कमी वेतन देऊन लोकांकडून काम करून घेणे, कर्मचाऱ्यांची कपात, अस्थायी कर्मचारी ज्यांना परमनंट होण्याची कोणत्याही प्रकारची शाश्वती नाही, अशा प्रकारची स्थिती. आणि या सर्व करत असताना नवयुवकांना शिकून चांगली कौशल्य प्राप्त करून सुद्धा रोजगार प्राप्त न होणे, त्यांना नोकरी न मिळणे, या ज्या समस्या आहेत, हे जे प्रश्न आहेत, हे आर्थिक समानता आणि न्यायासाठी आव्हान ठरत आहेत असं मला वाटतं. मित्रांनो, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय तसेच व्यक्ती स्वातंत्र्याकडील दुर्लक्ष
हे समाजातील असंतोषाचं सातत्याने खतपाणी घालत असतं. त्यातूनच समाजाच्या विविध घटकांमध्ये अविश्वास, या अविश्वासातून सामाजिक दंगली, नक्षलवाद, दहशतवाद सातत्याने वाढतोय. विशेष म्हणजे सामान्य माणसांना यापासून दूर ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. तो नक्षलवाद असेल, दहशतवाद असेल, सामाजिक दंगली असेल, कोणतेही संघर्षाचे प्रश्न असतील, यापासून सामान्य माणसाला दूर ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. या दुष्ट प्रवृत्तींना सामान्य माणसाचा पाठिंबा मिळणार नाही याची काळजी शासन व्यवस्थेसह आपण सर्वांनी घेणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्या घरातील एखादा भरकटलेला आपला मुलगा असेल, आपला भाऊ असेल, तर केवळ शिक्षा आणि शिक्षा करून त्याला लाईनवर आणणं हे कठीण असतं, त्याला सुधारवणं शक्य नसतं. त्यासाठी त्याला आपलंसं करणं गरजेचं आहे, त्याला विश्वासात घेणं गरजेचं असतं. अशा भरगटलेल्या व्यक्तींना, समूहांना त्यांच्यावर टीका करण्याच्या ऐवजी, त्यांचा द्वेष किंवा त्यांचा राग करण्याच्या ऐवजी त्यांना प्रेम देणं, आपलंसं करणं राष्ट्र म्हणून आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. पण आज एकूण जर आपण विश्लेषण केलं तर मला असं वाटतं यात आपण कुठेतरी कमी पडतो. कारण अशा दुष्ट प्रवृत्तींना वाढणारा पाठिंबा ही होती आहे. या राज्यघटनेचा विचार करताना आपण ज्या काही गोष्टी मूल्य म्हणून स्वीकारल्या त्यातील काही मूलभूत मूल्य म्हणजे समाजातून जातीभेद, धर्मभेद, प्रांतीय व भाषिक भेद संपवून टाकणे हे आहे. देशाचा विचार करताना, भारत या राष्ट्राचा विचार करताना आपल्या सर्वांची ओळख, मी हिंदू, मी मुस्लिम, मी ख्रिश्चन, मी शीख, मी ईसाई, मी बौद्ध अशी होण्याच्या ऐवजी, अशी ती दृढ होण्याच्या ऐवजी मी प्रथम भारतीय अशी होणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्या सर्वांचा जो धर्मग्रंथ आहे तो आपला संविधान आहे. धर्म हा आपल्या व्यक्तिगत जीवनाचा भाग आहे. परंतु प्रत्यक्षात आजच्या राजकारणात जर आपण विचार केला तर आपण आपल्या संविधानातील मूलभूत मूल्यांपासून, या तत्वांपासून दूर जातो की काय अशी भीती वाटायला लागलेली आहे. जे राजकीय पक्ष या संविधानाचा आणि लोकशाहीचा प्रमुख आधार आहे, ते राजकीय पक्ष निवडणूक लढताना विकासाच्या मुद्द्यांवर निवडणूक लढण्याच्या ऐवजी ती जातीच्या आणि धर्माच्या मुद्द्यांच्या आधारे निवडणूक लढतात. ही आपल्यासाठी अधिक शोकांतिकेची, अधिक चिंतेची आणि अधिक गांभीर्याने घेण्याची बाब आहे. अशा स्थितीमध्ये आपण धर्माला, जातीला, आपल्या भाषेला किंवा प्रादेशाला प्राधान्य देण्याच्या ऐवजी या संविधानाला टिकवायचं असेल, त्याचं संवर्धन करायचं असेल, या संविधानातील तत्वांना सोबत घेऊन आपल्याला राजकीय वाटचाल करायची असेल, आपला सामाजिक जीवन जगायचं असेल, तर त्यासाठी आपण राजकीय पक्षांच्या जाती धर्माच्या आधारावर वोट बँक निर्माण करण्याच्या या खेळामध्ये आपण सहभागी व्हायचं किंवा नाही याचा भारताचा नागरिक म्हणून विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण त्यांच्यासाठी खेळ होतो, त्यांच्यासाठी सत्ता मिळते, पण आपल्या सगळ्यांसाठी एक राष्ट्र म्हणून, एक समाज म्हणून आपली खूप मोठी हानी होते. मुळात आपण व्यक्तीकडे जाती धर्माच्या किंवा प्रदेशाची किंवा भाषेच्या चष्म्यातून न पाहता एक माणूस म्हणून जर आपण बघितलं तर आपल्या संविधानातील जी मूल्य आहेत ते खऱ्या अर्थाने आपण प्रत्यक्षात जगतो आहोत असं आपल्याला म्हणता येईल. शेवटी मी एवढंच म्हणेन की समाजवाद, धर्मनिरपेक्षता, सहिष्णुता, स्वातंत्र्य, न्यायालयीन स्वायत्तता, आपल्या निवडणूक आयोगाची स्वायत्तता, आपलं संसदीय श्रेष्ठत्व, आपले मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्वातील न्यायाचं तत्व प्रस्थापित करणारे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय तत्व, आणि जी बाब जगातील कोणत्याही देशाच्या संविधानात कदाचित सापडणार नाही ती आपल्या मार्गदर्शक तत्वात समाविष्ट आहे, ती म्हणजे जागतिक शांततेला प्रोत्साहन देणारी आंतरराष्ट्रीय तत्वे. या सगळ्या बाबींसाठी भारतीय संविधान हे बांधील असल्याची ग्वाही सातत्याने आपल्याला देत आहे. या आधारभूत तत्वासह आपण हिंसाचार, अत्याचार, धार्मिकता किंवा प्रादेशिकता या ऐवजी सहअस्तित्व, सहजीवन, परस्पर सहकार्याची भावना,
आत्मीयता, उदारता, सहिष्णुता, न्याय, समता व बंधुता या मूल्यांना आदर्श मानून एक जबाबदार नागरिक म्हणून जीवन जगण्यासाठी आज या संविधान दिनी आपण सर्वजण प्रार्थना करूयात. एवढंच मी आपणास या प्रसंगी सांगेन. आपण मला ऐकलं, संधी दिली याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण आम्हा सर्वांनाच संविधानाचं काय महत्व आहे आणि संविधान निर्मात्यांनी कोणत्या उद्देशाने आपलं संविधान निर्माण केलं, इतके 12 पंथ, 100 भाषा आणि 1700 बोलीभाषा किंवा त्याही पेक्षा अधिक असणाऱ्या अशा विविधतापूर्ण असणाऱ्या भारताला एक चांगलं संविधान देण्याचं काम जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून जे झालं, निश्चितच त्यांच्या या कार्याला आपल्याला नमन करण्याचंच आजचा हा दिवस आहे. आणि त्याच अनुषंगाने एक चांगला नागरिक कसा घडता येईल यासंबंधी आपण जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी महाविद्यालयाच्या वतीने आपलं धन्यवाद व्यक्त करतो. यानंतर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर तनुजा नाफडे मॅडम, मी यांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय आपले 2 शब्द व्यक्त करावे. नमस्कार, माझा आवाज ऐकू येतोय? येतोय मॅडम? नमस्कार. नमस्कार. प्रोफेसर जाधव सर, डॉक्टर गजानन पाटील सर आणि आजच्या कार्यक्रमाला यशस्वी बनवण्यासाठी ज्यांनी आपले प्रयत्न आणि योजना केल्या, डॉक्टर दिवाण आणि डॉक्टर भागडीकर, ह्या सगळ्यांचं तुम्हा सगळ्यांचं ह्या कार्यक्रमामध्ये मी स्वागतही करते आणि अभिनंदन करते की अतिशय सुंदर कार्यक्रमाची योजना केली आणि जवळजवळ एक संपूर्ण आढावा जो सरांनी घेतलेला आहे, जाधव सरांनी घेतलेला आहे, अतिशय उत्कृष्टपणे आणि सोप्या शब्दांमध्ये सरांनी सगळं तुम्हाला सांगितलेलंच आहे. आणि हे जे आहे सर, खरंच ह्या सगळ्या गोष्टी आज विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याची अतिशय गरज आहे. आपलं संविधान काय आहे, त्याचं महत्त्व काय आहे आणि ते जाणून का घेतलं पाहिजे, ह्या सगळ्या बाबींवर तुम्ही जे काही आज बोललात, अतिशय उत्कृष्ट आणि सगळं अगदी म्हणजे इन्फॉर्मेटिव्ह आणि असं सगळं होतं. थोडंसं काहीतरी जे काही मला असं वाटतं ते मी सांगते आणि पुन्हा रिपीट पण होईल, पण तरी मला सांगावंसं वाटतं. कारण आज हे विद्यार्थ्यांना याचं महत्त्व, संविधान काय आहे आणि ह्या आपल्या म्हणजे पूर्वजांनी म्हणा किंवा आपल्या ह्या सगळ्या मोठ्या मोठ्या लोकांनी ज्या काही गोष्टी, ज्याची जडणघडण आणि जी दिशा दाखवण्याचं काम केलेलं आहे, त्याचं महत्त्व आज ह्या विद्यार्थ्यांना का गरजेचं आहे, हे फार महत्त्वाची बाब आहे. 1-2 शब्दामध्ये मी सांगते. खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं याच्यासाठी खूप मोठं योगदान आहे. 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो. 19 ऑगस्ट 1947 रोजी बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाची निर्मिती व एक मसुदा समिती म्हणजे कोर कमिटी याची घडण झाली आणि ह्या मसुदा समिती स्थापन केल्यावरती अनेक चर्चासत्र, अनेक बैठकी, त्याच्यातून ह्या संविधानाची अगदी म्हणजे सगळ्या स्क्रुटिनी करून किंवा खूप त्याच्यावर विचार विनिमय, चर्चासत्र घडवून आणि ह्या संविधानाची निर्मिती झालेली आहे. हा संविधान दिवस म्हणजे 26 नोव्हेंबर हा दिवस संविधानाचा दिवस साजरा केला जातो. 26 जानेवारी 1950 पासून हे संविधान लागू करण्यात आलेले आहे आणि भारतीय संविधान आणि संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मरणार्थ या संविधान दिन साजरा करण्यात यायला लागला. भारतीय पहिला अधिकृत संविधान दिन 26 नोव्हेंबर 2015 रोजी
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त 125व्या जयंतीनिमित्त 26 नोव्हेंबर 2015 पासून हा कार्यक्रम आणि हा संविधान दिन आपण साजरा करायला लागलो. म्हणजे परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांना श्रद्धांजली म्हणून हा दिन आपण साजरा करायला लागलो. भारत सारख्या विविध असणाऱ्या देशातही लोकशाही, जे सर आपण सगळं सांगितलेलंच आहे, यशस्वी करण्यामागे संविधानाचे योगदान म्हणजे एक दिशा दाखवण्याचं, एक गाईडलाईन्स जे काही आपल्याला मिळालेले आहे, त्याच्यामुळे समानता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय, धर्मनिरपेक्षता, समाजवाद यासारख्या मानवी मूल्यांची प्रस्थापना भारतीय संविधानामुळेच होऊ शकले आहे. आणि ते आजही कायम आहे. त्याच्यातले पॉझिटिव्ह निगेटिव्ह सगळे पॉइंट्स आहे की जे बरेचदा आपण म्हणजे त्याचं उल्लंघन करतो, पण तरीही त्यातल्या त्यात ही समानता आणि इतक्या सगळ्या भाषांची विविधता असताना सुद्धा एकात्मता आपण जे काही अनुभवतो ती या संविधानामुळेच आहे. भारतातील विशाल लोकसंख्येमुळे दर 5 वर्षांनी होणाऱ्या निवडणुकींना आव्हानात्मक स्थिती उत्पन्न होत असली तरी संविधानाच्या योग्य गाईडलाईन्समुळेच हे निवडणुका शांतपणे पाडल्या जातात. आणि ह्यासाठी जगातील अनेक राष्ट्राध्यक्ष भारतीय संविधानाचा सहर्ष गौरव करतात. भारतीय संविधानाचे भारतामधली जन्म, लिंग, धर्म, वंश, प्रदेश आणि आधारावरील प्रचलित असणारे सर्व भेद संपुष्टात आले. या दृष्टीने भारतीय संविधानामधील एकसंगता टिकून राखण्यासाठी संविधानाचे एक मूल्य आपल्याला फार महत्वाचे आहे. तसेच भारतीय लोकसंख्येतील दीन, दलित, आदिवासी या गट मागास राहिला होता, त्यांच्यासाठी सुद्धा या संविधानामध्ये प्रोव्हिजन्स आहे. ते आता त्या प्रोव्हिजन्स कधी कधी पाळल्या जातात किंवा नाही पाळल्या जात. त्याच्यामुळे जो काही एक नेगेटिव्ह जी गोष्ट आपण सांगितली तर ती गोष्ट खरोखर त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि ती संपुष्टात आणली पाहिजे. अशा कार्यक्रमांमधूनच मुलांना, कारण ही मुलं म्हणजे विद्यार्थी, आजचा विद्यार्थी उद्याचा भारतीय नागरिक आहे. त्याच्यामुळे अशा कार्यक्रमांमधूनच ह्या सगळ्या गोष्टींची आपण जाणीव विद्यार्थ्यांना करून देत असतो. आणि खरोखर तुम्ही अगदी इन डिटेल सगळी माहिती मुलांना दिलेली आहे. आणि विद्यार्थ्यांना सुद्धा मी आवाहन करते की त्यांनी या संविधानाचा नेटवर सर्च करून व्यवस्थित डिटेलमध्ये वाचलं पाहिजे. हे कर्तव्य आहे, कारण तुम्हीच उद्याचे भारतीय नागरिक आहात. त्याच्यामुळे भारताचा जो नागरिक चांगला जर हवा असेल तर संविधान हे आपलं काय आहे हे जाणून घेण्याची अतिशय गरज आहे. बस हे एवढंच मला सांगावं असं वाटतं. आणि आपण एवढं सगळं छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद मॅडम. मला वाटतं मॅडमच्या बोलण्यातून मला एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य आठवतं की त्यांनी म्हटलं होतं की संविधान, जी काही संविधानात मूल्य दिलेली आहेत, यातून जर उद्याचा उज्ज्वल भारत जर तयार होत नसेल तर ती संविधानाची चूक नसून जे संविधानातील तत्वे जे अंमलबजावणीत आणत आहेत म्हणजे व्यवस्था, ही व्यवस्था त्याला जबाबदार ठरेल. आणि त्यामुळेच आपण सगळ्यांनी हे लक्षात घ्यायची गरज आहे आज की ह्या संविधानाचं किती महत्व आहे. ते अंमलबजावणी करणाऱ्यांनी, त्याचबरोबर आपल्या सगळ्या सारख्या एक सुजाण नागरिकांनी त्यातील प्रत्येक तत्व ही आपल्या जीवनात किती महत्त्वपूर्ण आहेत हे सांगण्याचं काम महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर तनुजा नाफडे मॅडम यांनी केलं. मी त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. यानंतर एक आभार म्हणून धरमपेठ कला व वाणिज्य महाविद्यालय, अण्णासाहेब गुंडेवार महाविद्यालय आणि विद्याभारती यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित आजचा हा कार्यक्रम जो यशस्वी झाला, याचा खऱ्या अर्थाने श्रेय द्यायचं असेल तर आमच्या IQACच्या ज्या प्रमुख आहेत डॉक्टर मंजुश्री सरदेशपांडे मॅडम. कारण खऱ्या अर्थाने त्यांनी मेहनत याच्यात घेतली. म्हणजे सगळी लिंक तयार करण्यापासून तर
सगळं ब्रोशर एखादं कसं करायचं कसं नाही, आणि या सगळ्या मागे जी प्रेरणा होती ती म्हणजे आमच्या महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर तनुजा नाफडे मॅडम यांची. आणि याच्यावरती कळस कोणी चढवला असेल तर आमचे मित्र आणि ज्येष्ठ सहकारी डॉक्टर जाधव सर, या सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. भविष्यात देखील त्यांनी असंच सहकार्य करावं अशी त्यांना मी विनंती देखील करतो. तसेच सर्व सहभागी प्राध्यापक, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर नगराळे सर, सर्व विद्यार्थी यांचं पुन्हा मी एकदा हा कार्यक्रम संपला असा अध्यक्षाच्या परवानगीने जाहीर करतो. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.